स्पर्धा फार मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याकरिता आयोजकांनी फार मोठं कन्य हरिदासजी चरवड साहेब यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना तसंच शहरी भागातील खेळाडूंना एका मोठ्या उंचीपर्यंत घेऊन जाण्याकरिता केलेले हे बहारदार नियोजन. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो चंद्रकांत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. फलंदाज साहिल. पा फुलटॉस पद्धत चेंडू, फलंदाज चेंडू समजू शकला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावफलक मात्र स्थिर असेल. सुरेख पद्धतीने मारेल फटका ऑन साइडला. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या वरून. 6 धावांकरिता. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आमचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचवण्याचं कार्य साई सावंत यांच्या माध्यमातून होत आहे. त्यांचं देखील मनापासून कौतुक असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय तर फलंदाज साहिल पुन्हा एकदा. सुरेख पद्धतीने टाकला चेंडू, तितक्या तत्परतेने खेळलेला चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल पाहायचंय. फलंदाज मात्र या ठिकाणी सुरक्षित आहे. 2 धावा तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी फलंदाजाला या जीवदान दिलं जात आहे. लागोपाठचे 2 झेल मात्र मैदानामध्ये सोडले गेलेत. धावफलक मात्र आता असेल 11 धावा. पासून एक पर्यंत टाकले चेंडू. आता मात्र इनसाइड आउट चेंडू चाललाय सीमा रेषेच्या घातावर. मात्र या ठिकाणी या षटकामध्ये फार मोठं आक्रमण करण्यात आलं. सोहेलच्या बॅटमधून निघालेले हे लागोपाठचे 2 षटकार 1 चौकार आणि साहिलच्या बॅटमधून माफी असावी. पुन्हा एकदा चंद्रकांत सामना करेल साहिल. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. 1 धाव घेतली गेली. या धाव फलकासरची 2 षटकांचा खेळ संपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 22 धावा. कुठल्या प्रकारचा गडी बाद नाही. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय सुरेश. फलंदाज साहिल मात्र या ठिकाणी आग ओकणारी फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख पद्धतीने टाकला चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. निश्चित स्वरूपामध्ये पहिला फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. फलंदाजीला आलेला फलंदाज हेमंत. बाद होणारा फलंदाज साहिल मात्र विस्फोटक खेळी करून या ठिकाणी
माघारी परततोय. चला फलंदाज लवकर लवकर, चला वेळ वाचवा कारण आणखी भरपूर सामने खेळवायचे आहेत. चला गोलंदाज, थोडी घाई करायची आहे, भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पासून एक पदे टाकले, चेंडू तितक्या तत्परतेने फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, सीमा रेषा पार, चौकार. पुन्हा एकदा सुरेख पदे टाकला चेंडू, आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू एकदा सुंदररित्या अडवतोय. या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. एक धाव मात्र या ठिकाणी असेल. खऱ्या अर्थानं तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना धावफलकावरती तब्बल 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बाद होणारा गडी असेल साहिल, तर फलंदाजीला आलेला फलंदाज हेमंत. पासून एक पॉईंट टाकला, चेंडू तितक्या तत्परते भिरकावून दिला, आता मात्र सीमा रेषेच्या डोक्यावरून पंचांचा निर्णय, बुलंदी षटकार. धन्यवाद डीजे. फलंदाजाने मारलेला एक उत्तुंग षटकार आणि त्यानंतर धावफलकावरती धावा असतील त्या 33 धावा. धावफलकावरती 36 धावा, 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. करू का?
तुमचं मी मनापासून धन्यवाद मानतो. आता गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज बशीर. मात्र या ठिकाणी वैयक्तिक पहिला आणि संघाचं चौथं षटक घेऊन आलाय. गोटू आता गोटू मात्र या ठिकाणी वैयक्तिक पहिला आणि संघाचं चौथं षटक घेऊन आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी मात्र तंबू जासराला पोहोचलेला असताना 36 धावा मात्र मैदानात आतमध्ये पूर्ण केले गेल्या. पुन्हा एकदा गोटू सुंदर इथे टाकला चेंडू तितक्या तत्परतेने मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळायला चेंडू. एक धाव मात्र पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न केला जात आहे. कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. एका धावेसरची धावफलकावरती 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख पद्धतीने टाकलेला चेंडू. फलंदाज मात्र धाव घेऊ शकत नाही. निर्धाव पद्धती चेंडू. धावफलकावरती 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पिंटूभाऊ मांगडे यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत. सुरेख पद्धतीने टाकलेला चेंडू तितक्या तत्परतेने खेळून काढला. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण असेल. या धावेसरची धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. टाकल्या चेंडू. पंच मात्र कळवतायत 22व्या नियमाचं अनुकरण असेल. खराब चेंडू. धावफलकामध्ये बदल. 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 सुंदर अशा नयनरम्य वातावरणाच्या ठिकाणी हे सामने मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीमध्ये चालू आहे. सुरेख पद्धतीने टाकल्या चेंडू. बॅट्समन मात्र पंचांकडे अपील आणि फलंदाज मात्र या ठिकाणी लेग बिफोरचा शिकार ठरतोय. दुसरा धक्का बसलाय तो सोमेश्वर संघाला. हेमंत मात्र बाद होतोय. माफ करा. आता मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो निखिल सोळंकी. चला फलंदाज लवकर चलायचंय. आणि दुसरा धक्का बसला तो विघ्नार्थ संघाला आणि हेमंतच्या स्वरूपामध्ये बाद झालाय तो गडी. पाहता मात्र सुरेख पद्धतीने खेळलेला चेंडू कव्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू गॅदर केला गेलाय.
तत्पूर्वी 2 धावा मात्र मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावा सरशी धावफलकावरती तब्बल 41 धावा. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आता मात्र एक चोरटी धाव मात्र त्या ठिकाणी मैदानामध्ये घेतली गेली आणि चौथं षटक समाप्त होतंय. मुख्य पंच संजय भालेराव या ठिकाणी मात्र कळवत आहेत आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती तब्बल 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला आकाश धोत्रे, आपण कुठे असाल समालोचन कक्षामध्ये आपण संपर्क साधायचा आहे, विनंती आहे. आता मात्र पुन्हा एकदा सोपान मात्र गोलंदाजी माकवर आलाय. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना सुरेखपणे टाकले चेंडू फलंदाज समजू शकला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू मात्र मैदानात मध्ये टाकला गेला. धावफलक मात्र स्थिर असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. गली क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. क्षेत्ररक्षक मात्र त्याला क्षेत्ररक्षित करतोय. एक धाव मात्र तत्पूर्वी घेतली गेली. धावफलक मात्र आता जाऊन पोहोचलाय तो 43 धावांवरती. 5व्या षटकातील काही चेंडू टाकले गेलेले असताना मात्र धावफलकावरती 43 धावा. साहिलने केलेली धडाकेबाज कामगिरी आणि 43 धावांपर्यंत जाऊन पोहोचलेला हा संघ. आता पाहायचंय ही जोडगोळी काय करते मैदानाच्या आतमध्ये. केतन आणि निखिल पहा आता सुरेख पद्धतीने चेंडू अंगभेदक मारा. चेंडू मात्र फलंदाज समजू शकला नाही आणि पंच मात्र या ठिकाणी काय कळवतात पाहायचंय. नक्कीच बॅट मधून निघालेली ही धाव सुरेख पद्धतीचा टाकलेला चेंडू फलंदाज समजू शकत नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. रिवतचा अटेम्प आणि आता चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार. पुढचा चेंडू आता मात्र फलंदाज समजू शकला नाही. आता मात्र जोरदार अपील मुख्य पंच संजय भालेराव सर कळवत आहेत. नाबाद आणि आता षटक मात्र संपले. 5व्या क्रमांकाचं धावफलकावरती तब्बल धावा असतील त्या 48 धावा. 5 षटकाच्या समाप्तीनंतर बाद होणारे फलंदाज 2 माफ करा साहिल आणि हेमंत. प्रशांत मात्र आता गोलंदाजी मार्कवर आलाय. आमचे सहकारी मित्र आकाशजी धोत्रे या ठिकाणी उपस्थित होतात. मनापासून आपलं मी स्वागत करतो.
पुणे आणि परिसरातील एक बुलंद आवाज आणि समालोचनाचा कहर. आकाशजी धोत्रे आपलं मनापासून स्वागत. एक षटक बाकी आहे. पासून एक पदे टाकले चेंडू. आता चेंडूने घेतली दिशा. सुंदर क्षेत्ररक्षण, बहारदार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं चांबळी गावचा हा संघ नक्कीच श्री क्षेत्र कानिपनाथ गड बोबगाव आणि ग्रामीण भागातून आलेले हे खेळाडू अतिशय चांगला खेळ मात्र माझ्या आतमध्ये करताना दिसत आहेत. पुरंदर तालुक्यातील हा संघ, मला वाटतं सकाळचा बिवरी संघ देखील पुरंदर तालुक्यातीलच होता. पहा आता मात्र पंच कळवतायत. नो बॉल आणि 4 धावा, खणखणीत चौकार. धाबलकावरती तब्बल 54 धावा ज्या बनवल्या गेल्यात या चौकार साह्याने. आणि आता मात्र फ्री हिट असेल. सुरेख पद्धत टाकल्या. चेंडू आधी तितक्या तत्परतेने टोलवला. चेंडू आता मिड विकेट क्षेत्रामध्ये. वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. झाली माफ करा, षटकार होता का? नक्कीच या अगोदरच्या चेंडूवरती षटकार होता आणि पंच भालेराव सर कळवत आहेत षटकार. नक्कीच त्या बाजूला असणाऱ्या खेळाडूंनी देखील कळवायचे, कारण उन्हाचा प्रहर वाढलेला आहे आणि नक्कीच पंचांना देखील एवढं लांब गेलेला चेंडू दिसायला अडचण येत आहे. तर बाजूला असलेल्या खेळाडूंनी नक्कीच सहकार्य करायचे. निश्चित स्वरूपामध्ये आता 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय हरिदासजी चरवड साहेब, सभासद पुणे महानगरपालिका यांचं स्वागत होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचंय. खऱ्या अर्थानं खेळाडूंना उभारी देण्याकरिता या स्पर्धेचं बहारदार असं नियोजन केलं गेलंय. सुरेख पद्धतीने बॅटची कडा घेतलेली. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता एक मात्र तत्पूर्वी एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आणि या धावेसरशी धावफलकावरती तब्बल 63 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना दिसत आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक राहिलेले असताना मात्र मैदानावरती 63 धावा पूर्ण केल्या गेल्या त्या विघ्नहर्ता संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय सीमा रेषेकडे. क्षेत्ररक्षक मागे धावतोय. पाहायचंय चेंडूनी शर्यत जिंकली. सीमा रेषा पार, चौकार. आता षटकातील काही चेंडू शिल्लक राहिलेले असताना मात्र धावफलकावरती तब्बल 67 धावा ज्या बनवल्या गेल्या आहेत. षटकातील काही चेंडू शिल्लक राहिलेला असताना पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी मार्कवर असेल. सुरेख पद्धतीने पुन्हा एकदा क्षेत्र यष्टीरक्षकाची चूक. वाईड आणि बाईच्या स्वरूपामध्ये मिळालेली एक धाव आणि आता धावफलकावरती तब्बल 69 धावा ज्या पूर्ण केल्या गेल्यात. मला वाटतंय 13.85च्या सरासरीने मात्र मैदानाच्या आतमध्ये
माफ करा. बारा पूर्णांक 75च्या सरासरीने मात्र या ठिकाणी धावा बनवल्या गेल्यात आणि आता मात्र पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि अर्धा डाव मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि फलंदाज बाद असेल. निखिल मात्र या ठिकाणी बाद असेल आणि अर्धा डाव संपलाय. आमचे सहकारी मित्र आकाशजी धोत्रे, विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये मायक्रोफोन वरती यावं. हॅलो हॅलो. बॅट्समन पाठवा लवकर. हॅलो, बॅटमन लवकर पाठवा.
नमस्कार. तर जाऊयात सेकंड इनिंग मध्ये. अगदी सेकंड इनिंगला मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी सुरुवात होते. विघ्नहर्ता क्रिकेट क्लब गाडधरे विरुद्ध सोमेश्वर क्रिकेट क्लब आंबळी या दोन टीम्स मध्ये नक्कीच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती नक्कीच आपण पाहतोय आकाश सज्ज होतोय. राईट आर्म वर दी विकेट. ओ राईट आर्म वर दी विकेटचा मारा. प्रचंड मोठा अपील. पंचांचं बोट नक्कीच आपण पाहतोय उंचावला गेलाय. फलंदाज बाद. पहिला चेंडू, पहिला धक्का, पहिला हादरा आणि फलंदाज डगआउटच्या दिशेने माघारी परततोय. नवीन फलंदाज अजय कटके मैदानाच्या आतमध्ये. तर साथीनं नक्कीच मंगेश कामठे जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आकाशनं मात्र पहिला नक्कीच धक्का त्या ठिकाणी दिलाय. पहिली विकेट मात्र त्या ठिकाणी नक्कीच मिळवून दिली आहे. सत्तर धावा मात्र बनवल्या गेल्यानंतर 71 धावांचं टार्गेट मात्र सोमेश्वर क्रिकेट क्लब चांबळी संघाला मात्र त्या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु विघ्नहर्ता क्रिकेट क्लब गाडदरे या टीमनं मात्र एक चांगली धावसंख्या त्या ठिकाणी उभी केली आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र विघ्नहर्ता संघानं आपण पाहतोय सोमेश्वर संघाला हदरा मात्र दिलाय. अगदी विकेट त्या ठिकाणी नक्कीच मिळवली आहे. पहिल्या विकेटचं नक्कीच पतन मैदानाच्या आतमध्ये जे होताना पाहायला मिळतंय. त्यानंतर नवीन फलंदाज मात्र पुन्हा एकदा खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, सज्ज होतोय आणि ती नक्कीच बॅटिंग कशा प्रकारची असणार आहे हे सुद्धा पाहावं लागेल. पहिला चेंडू, दमदार सुरुवात, खळबळजनक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जी केली गेली आहे. पुन्हा एकदा आकाश. ओ हो बेगेट 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 और ये चरण एक जबरदस्त जोरदार तडाखा षटकारचा धावा. पुढील होणारा सामना आपण पाहतोय अजय कटके मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तापलाय, तळपलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र मिळवल्यानंतर आकाशवरती दुसऱ्या बाजूने हल्ला चढवला गेलाय, आक्रमण केलं गेलाय. दरम्यानचा पुढील चेंडू. ओ हो पुन्हा एकदा विकेट, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल. झेल टिपलाय. डोंजे क्रिकेट क्लब विरुद्ध राहुल शेठ ढिगळे स्पोर्ट्स चिखलगाव. दोन्ही संघांनी तयार राहायचे आणि फोटोसाठी यायचंय. अगदी आपण पाहतोय अजय एक षटकार मात्र नक्कीच खेचत मैदानाच्या आतमध्ये माघारी परतलाय. आकाश आज आपली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एक दमदार पद्धतीने करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मध्ये नक्कीच सातत्य दाखवून देण्याचा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय आणि तो नक्कीच प्रयत्न आपण पाहिला तर दोन मोठं नक्कीच अगदी आपण पाहतोय विकेटनं अगदी मोठ्या यशानं तो मैदानाच्या आतमध्ये संघ सहकार्यांच्या आनंदाला नक्कीच एका मोठ्या उंचीवरती नेतोय. ते नक्कीच उंचावत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याला संघ सहकार्यांनी शाबासकी सुद्धा जी दिली आहे, सूचना नक्कीच एका बाजूनं काही प्रमाणात नक्कीच ज्या दिलेल्या आहेत, सूचना दिल्या गेल्या. 2 विकेट्स महत्वपूर्ण नक्कीच मिळवल्या गेल्यात. असणारा अडसर दूर केला गेलाय. अगदी एक षटकार मात्र खेळला जातोय आणि एकूण 6 धावांची नोंद मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा राईट आर्मवरती विकेटनं मात्र पुढील चेंडू टाकला जाईल. हो हा चेंडू मात्र हलक्या हातानं ऑफ साइडला मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह केल्यानंतर आपण पाहतोय जेमतेम सिंगल आणि सिंगल जी घेतली जाते. अगदी एक धावफलकावरती घेतल्यानंतर अगदी एकूण 7 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी बनवल्या गेल्यात, नोंदवल्या गेल्यात. 7 ही धावसंख्या धावफलकावरती जी आपल्याला पाहायला मिळते.
कैलास शेणकर स्ट्राईक एंड वरती मात्र नक्कीच बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही फलंदाजांकडे आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज उजव्या शैलीच्या नक्कीच जे आहेत राईट हँड नक्कीच हा फलंदाज आहेत. हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय. ऑफ साईडला पुन्हा एकदा त्या ठिकाणी खेळला जातोय. दोन फिल्डर्स नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ साईडला एक फिल्डर आपण पाहिला तर कव्हर्स नक्कीच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसरा फिल्डर नक्कीच पाहिला तर पॉईंट क्षेत्रामध्ये नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळतोय. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक नक्कीच आहे. थर्ड मॅनच्या नक्कीच क्षेत्रामध्ये जवळपास फिल्डर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ऑन साईडला सुद्धा एक फिल्डर त्या ठिकाणी 30 यार्ड मध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू सुरेख पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. डॉट बॉलनं नक्कीच ओव्हरची जी समाप्ती होती आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र डॉट बॉलनं त्या ठिकाणी समाप्त होतोय. पॉवर प्लेच्या नक्कीच षटकामध्ये आपण पाहतोय अगदी डॉट बॉलनं जी समाप्ती होते आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस एकूण मात्र धावफलकाचा विचार केला तर 2-8 अशी मजल मात्र अद्यापर्यंत धावफलकावरती मारली गेली आहे. ज्या प्रकारची नक्कीच बॅटिंग अपेक्षित आहे, ज्या प्रकारची पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच आपण बॅटिंग पाहिली आहे, 70 धावांची नक्कीच मजल मारली गेली आहे. एक पहाडी आव्हान नक्कीच मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी उभं केलं गेलं आहे. एक मोठी धावसंख्या नक्कीच निश्चितपणे उभी केल्यानंतर आता मात्र जशास तसं प्रत्युत्तर एका बाजूने द्यावं लागेल. ते प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय 71 धावा विजयासाठी नक्कीच आहेत. त्या विजयासाठी नक्कीच त्याला गवसणी घालण्यासाठी ती त्याच प्रकारची मेहनत प्रत्युत्तर मात्र देणं अपेक्षित आहे. ती तयारी मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. बॅटिंग मध्ये नक्कीच वेगळी रणनीती त्या ठिकाणी नक्कीच अवलंबावी लागेल. त्या रणनीतीचा अवलंब करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती नक्कीच विचारपूर्वक फटके त्या ठिकाणी खेळावे लागतील. मैदानाच्या चहूबाजूनं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय धावांचा रतीब जगालावा लागेल. एकापेक्षा एक असे सर्रास फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. गॅप्स नक्कीच भेदावे लागणार आहेत. क्षेत्ररक्षणाला नक्कीच थोडंसं दूर ठेवत चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची तयारी करावी लागेल. ओ यष्ट्याच्या मागे चेंडू जातोय. डॉट बॉल न पुन्हा एकदा सुरुवात होतीये. बहुतेक नक्कीच सामने जे सुरू आहेत अगदी आपण पाहिलं तर त्याचा फायदा सुद्धा नक्कीच गोलंदाजांना जो होताना पाहायला मिळतो. आणि एक आजच्या दिवसातला आपण जर धावफलक पाहिलं तर या सामन्यात नक्कीच ते एका उच्चांकी आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. अगदी उच्चांकी नक्कीच धावसंख्या आहे. अगदी त्या धावांचा पाठलाग मात्र त्या ठिकाणी होतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये नक्कीच चेंडू त्या ठिकाणी खेळला जातोय. 1 रन या दरम्यान मात्र आपण पाहतोय मिळाली असता 9 या आकड्यावरती धावफलक मात्र जाऊन पोहोचताय. एक शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. वातावरण मात्र नक्कीच आपण पाहिलं तर शांततामय नक्कीच वातावरण आहे. ग्रास ग्राउंड आणि टर्फ विकेट या नक्कीच अशा वैशिष्ट्यपूर्ण मैदानावरती सिंहगड करंडकाचा हा दैदिप्यमान क्रिकेटचा महासोळा आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो एक अगदी विचारपूर्वक फटका पॉइंटच्या डोक्यावर नक्कीच खेळलाय. डी पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 2 3 सीमा पार. चौकार 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 आणि चौकार 4 धावा. ओ फुलटा चेंडू पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने त्या ठिकाणी घेऊन काढलाय. फिल्डरला मात्र नक्की चेंडू दूर ठेवतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. बॅक टू बॅक 2 चौकार. दोन चौकार खेळल्यानंतर मात्र नक्कीच आपण पाहतोय बॅटची कट घेत इष्टांच्या मागे नक्कीच चेंडू पोहोचतोय. अगदी इष्टांच्या मागे आपण पाहिलं तर नक्कीच थर्ड मॅन क्षेत्रामध्ये नक्कीच फिल्डर त्या ठिकाणी आहे. अगदी सिंगल मात्र त्या दरम्यान घेतली जाते. एकेरी धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी घेतली जाते आणि सिंगल जर आपण पाहिली तर ती धावफलकाला त्या ठिकाणी बदलते. अगदी आपण पाहतोय सिंगल मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. 19 धावा मात्र टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 19 धावा धावफलकावरती समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. शेवटचे 24 चेंडू 52 धावांची गरज. चालू असलेला सामना आपण जर पाहिला तर विघ्नहर्ता क्रिकेट क्लब घाटदरे विरुद्ध सोमेश्वर क्रिकेट क्लब चांबळी या 2 टीम्स मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय.
अगदी आपण जर पाहिलं तर विघ्नहर्ता संघाने एक दमदार त्या ठिकाणी नक्कीच विघ्नहर्ता संघाने दमदार बॅटिंग मैदानात जे होतोय, ज्या आकाशनं आपण पाहिलं पहिल्या षटक नक्कीच प्रतिम टाकलं होतं. ओ हा चेंडू थोडासा मला वाटतं फलंदाजाला समजू शकत नाहीये. ओ डायरेक्ट हिट. बेल्स मात्र नक्कीच आपण पाहतोय खाली नक्कीच पडतायत. बेल्सचा वेध नक्कीच चेंडूने घेतलाय. अचूक थ्रो, अचूक नेम मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज धावबाद. अगदी अचूक थ्रो मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक थ्रो, डायरेक्ट हिट. फलंदाजाला मात्र माघारी जे परतावं लागतंय. आपण पाहतोय डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये अचूक थ्रो आणि यष्टीरक्षकाने एक चोख भूमिका नक्कीच बजावलेली ते आपल्याला पाहायला मिळते. एक नक्कीच अप्रतिम कामकाज मैदानाच्या आतमध्ये यष्ट्यांच्या मागे झालंय. तिसरा नक्कीच बळी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. सोमेश्वर संघासमोर थोडीशी अडचण निर्माण होते. विकेट राहता मात्र इथून पुढे राखावे लागतील. ओहो हा चेंडू मोठा फटका खेळण्याची तयारी. मिड विकेट क्षेत्रामध्ये ऑन साइडला चेंडू भिरकावण्याची तयारी. आकाशाचा नक्कीच वेध घेणारा फटका खेळण्याची तयारी. हवाई फायरची तयारी. परंतु चेंडू यष्ट्यांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचतोय आणि डॉट बॉल पाहायला मिळालाय. विशाल स्ट्राइक वरती. ओ पुन्हा एकदा तोच प्रयत्न आपण पाहतोय. असफल ठरतोय. 2 चेंडू डॉट. अगदी आपण पाहतोय 2 चेंडू मात्र डॉट स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचूक टप्पा, अचूक मारा, अचूक लाईन अँड लेंथ. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आकाशकडून. अगदी आपण आकाशकडे पाहिलं तर कमी वयामध्ये नक्कीच एक मोठा रनअप आणि मोठी वेगवान बॉलिंग त्याची पाहायला मिळते. हो आता मात्र चेंडूवरती येत अगदी पुढे सरसावत चेंडू खेळलाय. हो झेल सुटलाय. चेंडू जातोय. झेल सुटल्यानंतर फरार सीमा पार. चौकार 4 रन. 23 रन्स टोटल स्कोर कार्ड वरती. केवढीजे अगदी एक विकेट घेण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये असताना त्या संधीला गमावलं गेलंय. झेल सुटलाय आणि त्याचं नुकसान नक्की 4 धावांमध्ये झाल्यानंतर पुन्हा एकदा पुढे येत मात्र हा फटका त्या ठिकाणी खेळलाय. अगदी सातत्यानं प्रयत्न त्या ठिकाणी केले जातात. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होते. दिलेल्या आव्हानाला गवसणी घालण्याची तयारी, दिलेल्या आव्हानाला पूर्ण करण्याची तयारी आपल्याला पाहायला मिळते. परंतु ती तयारी आपल्याला पाहायला मिळत असताना 24 धावांपर्यंत अद्यापर्यंत धावफलकाला नेलं गेलंय. एक आपण टोटल पाहिलं तर स्कोर कार्ड 71 धावांचं नक्कीच जे आहे विजयासाठी तशा प्रकारचं नक्कीच एक मोठं आव्हान असताना सरासरी 12 प्रतिषटक धावा मात्र त्या ठिकाणी बनवावे लागतील. हा चेंडू नक्कीच उंचावर खेळलाय. चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उंची मात्र दिली गेली आहे आणि मला वाटतं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक मोठी विकेट पुन्हा एकदा गमावली जाते. आकाशनं विकेट अर्जित केले, मिळवली आहे आणि ती नक्कीच विकेट मिळवत असताना आपण पाहतोय 3 विकेट्स आपल्या नावावरती मैदानामध्ये लगावल्यात. अगदी निर्धारित षटकांमध्ये अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होते. निर्धारित षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्सच्या जोरावरती विकेट मिळवणं ही सुद्धा एक मोठी कामगिरी आहे आणि ती कामगिरी आकाशच्या बॉलिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी आकाश एक जबरदस्त मारा करतोय. गोलंदाजीमध्ये आपण आजच्या दिवसातल्या नक्कीच गोलंदाजीची चर्चा केली तर शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाकडून ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला मागील त्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आणि नक्कीच आपण पाहतोय अगदी शिरसाट स्पोर्ट्स क्लबचा नक्कीच आपण दुसरा सामना त्या ठिकाणी पाहिला. एक जबरदस्त बॉलिंग पाहिली. 24 रन्स टोटल स्कोर कार्ड वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 3 ओव्हर मध्ये आणि समीकरणाकडे जर टोटल आपण पाहिलं तर शेवटचे मात्र 18 चेंडू आणि 47 रन्सची गरज आहे. शेवटचे 18 चेंडू आणि 47 रनची गरज.
आपण मैदानामध्ये पाहतोय नो बॉल कळवल्यानंतर आता मात्र गोलंदाजाला पूर्णतः थांबावं लागेल. थ्रो गोलंदाजीचा नक्कीच आपण त्या ठिकाणी नो बॉल पाहिला, ती गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलेली आहे. थ्रो गोलंदाजीला कोणत्या प्रकारचा थारा हा नक्कीच या स्पर्धेमध्ये नाहीये. पुणे शहर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर आता जवळपास नक्कीच एक अचूक हा नक्कीच निर्णयाच्या जोरावरती थ्रो गोलंदाजी जवळपास निस्तनाबूत केली गेली आहे आणि ती थ्रो गोलंदाजीची नक्कीच जी काही मालिका होती ती खंडित केली गेलेली आहे. अगदी एक दमदार अंपायरिंग पॅनलनं ती जवळपास मेहनत केलेली आहे. त्यामध्ये प्रमुख नक्कीच आपण भूमिका पाहिली तर अजय आवळे, त्याचबरोबर संजय भालेराव सर, अक्षय निर्मल सर आणि त्याच्याबरोबर सुरुवातीला गणेश साळवी सरांचा नक्की त्यामध्ये मोलाचा वाटा आहे थ्रो गोलंदाजीला बंद करण्यामध्ये. आणि तो नक्कीच थ्रो गोलंदाजीचा नक्कीच आपण पाहतोय पूर्णतः खेळ थांबवण्यामध्ये पंचांकडून झालेली पूर्णतः मेहनत आणि पुन्हा एकदा चूक मात्र होते आणि ही चूक पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला नेताना पाहायला मिळते. अर्थात 2 चुका त्याचप्रमाणे होताना पाहायला मिळतात. पंच जवळपास कळवतात चेंडू सीमारेषेच्या बाहेर असल्या कारणानं थेट डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर असल्या कारणाने षटकार आहे आणि मुख्य पंच संजय भालेराव सरांकडून षटकार मात्र त्या ठिकाणी कळवला जातोय. षटकार मात्र मिळतोय. थँक्यू डीजे. बशीर यांनी आपण पाहतोय फ्रीटचा नक्कीच मोठा हा फायदा त्या ठिकाणी उठवलेला आहे. 34 धावा टोटल धावफलकावरती मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. माघारी नक्कीच झाडलाय, माघारी परत नक्कीच लावलेला आहे. अगदी नकार दिला गेलाय तोपर्यंत डॉट बॉल आणि डॉट बॉल. आपण चर्चा नक्कीच करत होतो ती नो बॉलची. वाघोली परिसरामध्ये सुद्धा क्रिकेटला एक वेगळी शिस्त आणि वेगळं वळण ज्यांच्या माध्यमातून नक्कीच लागलं ते अतुल बनकर सर या ठिकाणी नक्कीच आज मैदानावरती उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल कारण WCL अर्थात वाघोली क्रिकेट लीग मध्ये नक्कीच तो विडा उचलल्यानंतर वाघोली क्रिकेट नक्कीच एका मोठ्या उंचीवरती नेण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलाय तो आता जवळपास यशस्वी होतोय. काही वर्षांच्या अथक मेहनतीनं अथक परिश्रमानं तो नक्कीच आता सुवर्णकाळ मैदानामध्ये येतोय. क्रिकेटमध्ये एक वेगळी नक्की शिस्त जी येताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्या संपूर्ण मेहनतीचं श्रेय आपण ज्या पंचांचा नक्कीच नामोल्लेख केला, ज्या व्यक्तिमत्वांचा नक्कीच नामोल्लेख केला त्यांना नक्की जे जात आहे. अगदी वेगवेगळे प्रयोग मैदानामध्ये सातत्याने होताना आपण पाहिले. थ्रो गोलंदाजीला घेऊन नक्कीच उचललेला विडा आता जवळपास तो विडा मात्र जवळपास यशाच्या दिशेनं जातोय आणि ते यश सातत्यानं मोठ्या टुर्नामेंट्स मध्ये आपल्याला जवळपास पाहायला मिळतं. प्रत्येक पुण्यातली टुर्नामेंट आपण पाहिली तर त्यामध्ये हा नियम नक्कीच लागू केलेला असतो. अनेक चांगली शिस्त आणि शिस्तबद्ध स्पर्धा थ्रो गोलंदाजी बंद केल्यानंतर मात्र आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. आता चांगले गोलंदाज जवळपास मैदानामध्ये आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. ती मेहनत गोलंदाज सुद्धा एका बाजूनं घेताना जे पाहायला मिळतात. काही गोलंदाज नक्कीच बंद झालेले आहेत परंतु त्यांना सुद्धा संधी आहे चांगल्या गोलंदाजीनं पुन्हा एकदा मैदानात परत येण्याची. बॅट चिकट मैदानामध्ये आणि एस्टेनच्या मागे चेंडू पोहोचतोय तोपर्यंत पंच बोट उंचावत मात्र फलंदाजाला आउट अर्थात बाद घोषित जे करताना आपण पाहतोय. अहिल अत्तार नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये. टोटल स्कोर कार्ड जेमतेम 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अद्यापही 36 रन्सची गरज मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी जी असणार आहे. 36 धावांची गरज विजयासाठी मात्र त्या ठिकाणी असेल. अर्थात 36 धावा बनवण्यासाठी आपण पाहिलं तर षटक क्रमांक जवळपास 5वं प्रगतीपथावरती आहे. इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती षटकार षटकार आणि षटकार या ठिकाणी खेळावा लागेल. षटकार खेळावा लागेल आणि षटकारांना नक्कीच सामना जिंकण्याची संधी आहे. ती ताकद मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सिद्ध करावी लागेल. युवराज सिंग नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आठवावं लागेल. त्याची बॅटिंग नक्कीच आठवावी लागेल आणि त्या बॅटिंगला नक्कीच आठवत असताना तशा प्रकारची बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक चेंडूला आसमान दाखवावा लागेल. बाउंड्री लाईनच्या बाहेर नक्कीच चेंडू फेकावे लागतील. ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत एक वेगळा इतिहास रचण्याची संधी नक्कीच बॅटिंग टीमला त्या ठिकाणी आहे. परंतु सोमेश्वर संघ तो इतिहास मैदानाच्या आतमध्ये रचणार का? एका बाजूने आपण पाहिलं तर विघ्नहर्ता क्रिकेट क्लब घाटदरे हा संघ जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्सच्या जोरावरती दिलेलं आव्हान रोखण्यामध्ये अद्यापर्यंत यशस्वी झालाय असं म्हणावं लागेल.
हो, इष्टांच्या मागे नक्कीच चेंडू आपण पाहतोय, थोडासा नक्कीच खराब चेंडू आहे, परंतु हा खराब चेंडू एक अतिरिक्त रन नक्कीच मिळवून देतोय. आणि समीकरण पाहिलं तर शेवटचे 7 चेंडू आणि जवळपास 35 या आकड्यावरती समीकरणाला नेऊन ठेवतोय. 35 रन्सची गरज अद्यापही विजयासाठी मात्र जी असणार आहे, 35 रनची गरज अद्यापही विजयासाठी मात्र त्या ठिकाणी असेल. 35 रन्स. ओ, हा चेंडू नक्कीच सुरेख, आणि या सुरेख चेंडू बरोबर ओव्हर मात्र समाप्त होते आहे. ओव्हर नक्कीच पूर्ण होते, कंप्लीट होते. सॉरी, शेवटचे मला वाटतं 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. थ्रो गोलंदाजीचा जवळपास जो काही षटकाचा खेळ होता तो काउंट केल्या गेल्यानं ती माहिती सांगितली गेली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेल. आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकं कंप्लीट होतात, अर्थात 12 चेंडूंचा खेळ अद्यापही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. सॉरी, तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 12 नक्कीच चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 35. सामना अद्यापही मैदानामध्ये आहे, परंतु त्यासाठी मोठे फटके खेळण्याची तयारी आपण पाहतोय. आणि एक जबरदस्त कॅच, अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. आणि तो नक्कीच झेल मैदानामध्ये टिपल्या गेल्यानंतर बशीर या ठिकाणी मात्र बाद होत आहेत. अगदी आपण जर मैदानामध्ये त्या ठिकाणी पाहिलं ओ, सुरेख फटका, आणि याच बरोबर चेंडू जातोय 1-2 सीधा सीमा पार चौकार. अगदी आपण मैदानामध्ये जर पाहिलं तर एक चौकार त्या ठिकाणी येतोय. एका चौकाराबरोबरच नक्कीच आपण पाहतोय समीकरणाला बदलत अगदी बॅटिंग करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहतो, परंतु डॉट बॉल आहे. डॉट बॉल जवळपास मला वाटतं रोखत प्रत्येक चेंडूवरती धावाचा प्रयत्न आपल्या बॉलिंगने केला गेला. बॉलचा इशारा मात्र त्या ठिकाणी येतोय. व्हाईट बॉल बरोबर आपण जर पाहिलं तर 42 रन्स एकूण टोटल स्कोर कार्ड वरती असताना अद्यापही 29 धावांची गरज आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 29 धावा ज्या बनवाव्या लागतील सोमेश्वर क्रिकेट क्लब संघाला. ओहो ओहो हो हो हो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड.
शेवटचं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. शेवटच्या षटकाला प्रारंभ जो होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, डावकुऱ्या हातानं मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळला गेलाय. चेंडूला उंची दिली गेली आहे. झेल ओ 1-2 सुटलाय. एक सोपा झेल, परंतु झेल घेण्याची जी पद्धत आहे जवळपास मला वाटतं थोडीशी अडचण. 4 चेंडू आणि 26 या आकड्यावरती येऊन पोहोचत आहे. समीकरणानं नक्कीच संघाला बॅटिंग टीमला अर्थात सोमेश्वर क्रिकेट क्लब चांबळी संघाला मात्र दूर ठेवलेला आहे आणि औपचारिकतेच्या दिशेनं संघ वाटचाल त्या ठिकाणी करतोय. 4 चेंडू आणि 26 रन. सामना कंपल्सरी नक्कीच चेस असल्या कारणानं 26 धावा त्या ठिकाणी बनवाव्या लागतील. जर एखाद मोठा नक्कीच चमत्कार घडला तर या धावा निश्चितपणे क्रिकेटमध्ये बनवल्या जातील. कारण अशा अनेक नक्कीच गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्यात. फिल्डर दूरवरती आहे, आरामात सिंगल मिळेल, परंतु दुहेरीचा प्रयत्न एका बाजूने केला जातोय. प्रयत्न शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो शेवटपर्यंत केला गेलेला प्रयत्न समीकरणाला जवळपास आणण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि शेवटचे मात्र जेमतेम 3 चेंडू या सामन्याचे जे शिल्लक आहेत, शेवटचे 3 चेंडू मात्र त्या ठिकाणी शिल्लक आहेत. ओ मोठा फटका खेळाय. झेल. ओहो, व्हेरी गुड कॅच. एक जबरदस्त अंदाजानं झेल टिपलाय. व्हेरी गुड कॅच. अप्रतिम झेल. ऑन साइडला मात्र आपण पाहतोय एक सुरेख असा झेल मात्र त्या ठिकाणी टिपला गेलाय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, गोलंदाजाचं सुद्धा कौतुक त्या ठिकाणी करावं लागेल, कारण विकेट मिळवली आणि औपचारिकतेच्या खेळामध्ये आपण पाहतोय विघ्नहर्ता संघ आपली बाजी मारण्याच्या तयारीत आहे. शेवटची जोडी अगदी मला वाटतं या स्पर्धेमध्ये ही जर विकेट घेतली गेली, अगदी या 2 चेंडूंमध्ये विकेट घेतली गेली तर ऑल आउट होणारा हा पहिला संघ ठरेल. तो विक्रम मैदानामध्ये नोंदवला जाणार की जवळपास 2 चेंडू खेळून काढले जाणार हे सुद्धा पाहणं तितकं महत्वाचं असेल, कारण 9 फलंदाज बाद होत आहेत. 9 फलंदाज अद्यापर्यंत माघारी जे पाठवले गेलेले आहेत, माघारी परतलेले आहेत. शेवटची जोडी नक्कीच मैदानामध्ये खेळते आणि ती मला वाटतं पहिली वेळ आहे या सामन्यामध्ये, या स्पर्धेत. निर्धारित षटकांमध्ये सुद्धा 9 बळी अद्यापर्यंत या स्पर्धेमध्ये गेलेले आहेत. कमी षटकांच्या नक्कीच सामन्यामध्ये हा चेंडू आपण पाहतोय सुरेखरित्या खेळाय. ऑफ साइडला मात्र आपण पाहतोय डीप वरून फिल्डर त्या ठिकाणी येत असताना 1 धाव घेतली गेली. 48 धावा धावफलकावरती आणि जेमतेम अखेरचा लास्ट अगदी चेंडू हा जो शिल्लक आहे, लास्ट बॉल या मॅचचा जो आपल्याला पाहायला मिळतोय